कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज ढेबेवाडी तालुका पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सनबूर व उपकेंद्र मालदण यांच्या वतीने विद्यार्थ्यांची शालेय लसीकरण व आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी शाळेचे पर्यवेक्षक निवासराव जाधव, रामराव कापसे, अनिल पानसकर, नाडे सर तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील सुतार उपस्थित होते। त्याचबरोबर आरोग्य सेविका मेघा मराठे, रुक्मिणी मिसाळ, आरोग्य सेवक चंद्रकांत पाटील, संतोष नांगरे, आरोग्य सहाय्यक संजीवनी चव्हाण, आशा सेविका दीपाली पन्हाळे उपस्थित होत्या। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर स्वप्नील सुतार म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील सुतार। मी आज प्राथमिक आरोग्य केंद्र सनबूर उपकेंद्र मालदण अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ढेबेवाडी येथे आज आम्ही शालेय लसीकरण, आरोग्य तपासणी आणि त्याच पद्धतीनं मुलांसाठी आरोग्य शिक्षण यासाठी आपण आज इथे शिबिर अरेंज केलेलं आहे। तर त्यामध्ये आज प्रामुख्याने धनुर्वाताचे इंजेक्शनचे डोस सर्वांना देण्यात येणार आहेत 10वीच्या मुलांना, आणि सोबतच त्यांना हात धुण्याच्या पद्धती, वैयक्तिक स्वच्छता, त्याचप्रमाणे घरी आपल्या परिसरात ज्या काही गोष्टी लागणार आहेत स्वच्छता संदर्भात, तसेच संसर्गजन्य जे आजार आहेत तर ते होऊ नये म्हणून घ्यायच्या उपाययोजना याबद्दल सर्व माहिती आम्ही आज या ठिकाणी सर्वांना देणार आहोत। इंजेक्शनाचा या फायदा मुलांना काय होणार आहे? आता कसं आहे, लहान जी मुलं आहेत ते आता त्यांना खेळताना वगैरे किंवा काही काम करताना, आता इथे लॅबमध्ये वगैरे काही जखमा होतात, तर त्यातून जो संसर्ग होतो जंतू संसर्ग, तर तो टाळावा यासाठी आपण या लसीकरण सत्राचं आयोजन केलेलं आहे। याचा फायदा मुलांतर होईलच, परंतु वर्षातून किंवा 2 वर्षातून किती वर्षातून इंजेक्शन घ्यायचे? आपण मुलांना तसं लहानपणापासून आपले लसीकरण सत्र असतातच, तर त्यानंतर सुद्धा 1.5 वर्षापर्यंत आपण देतो जन्मलेल्यापासून आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये। त्यानंतर ज्यावेळेस 5 वर्षाच्या मुलांना, 10वीतल्या मुलांना 16 वर्षाच्या, आपण रेग्युलरली असे सत्र अरेंज करून सर्वांना त्याचा लाभ देतो। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंके, कराड।